बरे तराफ्याची हाईट वरती झाली आणि आपल्या गणपतीची हाईट थोडी खाली झाली, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला. आता ओटी चालू आली आहे. तुरंत जशी ओटी संपणार आहे तुमची 2 ते 2.5 ते 3च्या दरम्यान, तर 3च्या दरम्यान जेव्हा तुमची संपली ना, तुरंत मूर्ती आपण हे घेऊ, म्हणजे ताराफ्यावर घेऊ आणि विसर्जन करू. नाही, त्याचं कारण काय, थोडं म्हणजे आजकाल माहिती आहे, म्हणजे गणपती जेव्हा निघतो तेव्हा तो फिरून येतो आणि फिरून आल्यानं काय आलं, तिकडे उत्साहित लोक असतात, तो थोडं कधी कधी टाईम होतोय येण्यासाठी. एक 5 मिनिटं जाऊन फरक पडला तर या पाण्यामध्ये पण फरक पडतो, म्हणतात ना तुम्ही भरती ओटी. हा, काहीच नाही. आता झालंय, आता ओटी चालू झाली आहे. ओटी चालू झाली आपली, आणि ओटी चालू झाल्यानंतर तिकडे आता आम्ही एक लेबल करणार त्याची आणि वरती चढून गेलेलं आहे आणि तुरंत मग विसर्जन करून टाकू. हो, विसर्जनला जास्त नाही, जशी मूर्ती चढली तो जास्त असं अर्ध्या तासामध्ये विसर्जन होईल, म्हणजे आतमध्ये खोल पाण्यात जातो ना तो सगळं. सूरज वालावलकर. तर स्कुबा ड्रायव्हर सूरज वालावलकर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. मात्र पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य पाहू शकतोय. काहीशी ओहोटी जी आहे ती सुरू झालेली आहे, मात्र ओहोटी पूर्ण ज्यावेळेस संपेल आणि या ठिकाणचं पाणी पूर्णतः कमी होईल त्यानंतरच राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे आणि पुन्हा प्रयत्न देखील केले जाणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आपण पाहतोय ओहोटी काहीशी सुरू झालेली आहे, पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणतः ओहोटी पूर्णतः कधी संपेल, पाणी पूर्णतः कधी या ठिकाणचं कमी होणार आहे, या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का? विनायक पर्यंत आपला आवाज काही तांत्रिक कारणामुळे पोहोचू शकत नाही, मात्र आपण ही दृश्य बघूयात. ही दृश्य निश्चितच अतिशय महत्त्वाची आहे, कारण साधारणतः आता 6.5 तासांचा कालावधी उलटलेला आहे आणि 6.5 तासांपासून राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरती आहे. राजाचं विसर्जन हे अद्यापही झालेलं नाही आहे. साधारणतः 20-22 तासांचा अवधी जो आहे तो राजाच्या विसर्जनाला लागतच असतो, मात्र यंदा विलंब हा जास्त झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर गिरगाव चौपाटीवरती राजभवनाच्या समोरच्या परिसरामध्ये राजाचं विसर्जन केलं जात असतं आणि ही परंपरा आहे. खोल समुद्रामध्ये राजाचं विसर्जन होत असतं, मात्र यंदा हा नवीन तराफा बनवण्यात आला आणि या तराफावरती मूर्ती चढू शकलेली नाही आहे. मूर्ती चढवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या, ज्या की तांत्रिक अडचणी आहे. समुद्राला सुद्धा भरती आलेली होती आणि त्यामुळे सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं आणि लाटा उंच असल्यानं सुद्धा बाप्पांची मूर्ती या तराफ्यावरती चढवता आलेली नाहीये. पुन्हा प्रयत्न केले जाते, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, मात्र आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत मूर्ती तराफ्यावरती चढवू शकता येणार नाहीये असं सध्या तरी सांगितलं जाते, तशी माहिती सध्या दिली जाते. त्यामुळे आता पाणी कमी झाल्यानंतरच राजाचं विसर्जन होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. हायटाईड ज्या वेळेस कमी होईल त्यानंतरच राजाचं विसर्जन करणं हे शक्य होणार आहे. ओहोटीनंतर साधारणतः 3 वाजेनंतरच विसर्जन करता येईल असं स्कुबा ड्रायव्हर यांनी देखील सांगितलेलं आहे. 6.5 तासांपासून मूर्ती जी आहे ती या ठिकाणीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुपारी आपण पाहिलेलं होतं अगदी साधारणतः 12:30-1 वाजे दरम्यान पाणी जे आहे ते अगदी बाप्पाच्या कमरेपर्यंत आलेलं होतं, मात्र आता जर आपण पाहिलं तर पाणी काहीसं कमी झालेलं आहे, ओसरलेलं आहे. बाप्पाच्या पायाला सध्या हे पाणी लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जसं जसं हे पाणी आणखी कमी होईल त्यानंतर पुन्हा प्रयत्न केले जाते. सध्या आपण पाहतोय या पाण्यावरती तराफा जो आहे तो तरंगतोय. हा तराफा तरंगायला नको, ज्यावेळेस स्तब्ध असा हा तराफा उभा राहू शकेल त्यानंतरच पुन्हा एकदा मूर्ती तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये बाप्पांचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. हा स्वयंचलित तराफा बनवण्यात आलेला होता, यावर्षी हा अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला आणि हा तराफा जो आहे तो ओढण्याची गरज नाहीये, पाण्यामध्ये खेचून हा तराफा न्यावा लागत नाही, स्वयंचलित तराफा आहे. अगदी पाण्याच्या मध्यभागी हा तराफा नेला जाईल, हा तराफा पाण्यावरती चालू शकतो असा हा बनवण्यात आलेला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन या तराफ्याच्या माध्यमातून केलं जाईल. मात्र आणखी साधारणतः 2 ते 2.5 तास लागतील अशी माहिती दिली जाते, कारण पाणी जसं जसं कमी होतंय त्या अंदाजे ही माहिती जी आहे ती दिली जाते आणि पाणी पूर्णतः कमी झाल्यानंतरच बाप्पाला पुन्हा एकदा या तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. मात्र अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन हे झालेलं नाही आहे. काही साधारणतः 7:45 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला होता, मात्र अद्यापही या ठिकाणी विसर्जन जे आहे ते झालेलं नाही आहे. साधारणतः आता 2:45 वाजत आलेले आहे.
मात्र या ठिकाणी आता भक्त सुद्धा प्रतीक्षा करताय, कधी बाप्पाचं विसर्जन होणार, बाप्पाला कधी निरोप दिला जाणार, याचा सध्या प्रतीक्षा जी आहे ती सर्व भक्तांकडून देखील केली जाते। आपण या आधी जर बघितलं तर केवळ एक साधी बोट असा हा तराफा नाहीये, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा तराफा बनवण्यात आलेला आहे। या आधी आपण जर बघितलं तर नेहमी 2 बोटींना फळ्या लावल्या जातात आणि त्यानंतर त्या फळ्या खोल समुद्रामध्ये अगदी लांब केल्या जातात आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जातं, अशी परंपरा जी आहे ती चालत आलेली आहे। मात्र यंदा हा अत्याधुनिक असा तराफा या ठिकाणी आणण्यात आला। मात्र बाप्पांना या तराफ्यावर चढवण्यास भरतीमुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे आता पाणी ओसरण्याची वाट जी आहे ती पाहिली जाते। या ठिकाणी नेहमी या भागामध्येच गिरगाव चौपाटीवरती राजभवनाच्या समोरच्या भागामध्येच बाप्पाचं विसर्जन जे आहे ते खोल समुद्रामध्ये केलं जातं। मात्र आता या ठिकाणी पाणी जे आहे ते वाढलेलं आहे। हायटाईडची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। हायटाईड होती, मोठ्या उंच लाटा सुद्धा गिरगाव चौपाटीवरती उसळत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे आता प्रतीक्षा केली जाते। पाणी पूर्णतः कमी होण्याची प्रतीक्षा केली जाते। सध्या हा तराफा जो पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसतोय तो स्तब्ध कधी राहणार याची प्रतीक्षा केली जाते आणि त्यानंतर हा तराफा स्तब्ध राहिल्यानंतरच लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। नवसाला पावणारा राजा अशी देखील लालबागच्या राजाची ख्याती आहे। सर्वात जास्त काळ, सर्वात दीर्घ काळ लालबागच्या राजाची मिरवणूक सुद्धा सुरू असते। आपण थेट आता गिरगाव चौपाटीवर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। कृष्णा, आपण पाहतोय साधारणतः आता 3 वाजत आलेले आहे, तरी देखील बाप्पाचं विसर्जन झालेलं नाही। आणखी किती अवधी लागू शकतो? पाणी कधीपर्यंत पूर्णतः कमी होऊ शकतं, या संदर्भात काय माहिती आहे? सेजल, आपण पाहतो की पहाटे सकाळी 8 वाजल्यापासून हे विसर्जन करण्याचा प्रयत्न लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। मात्र 2 तासापूर्वी जी पाण्याची पातळी होती ती आता काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळते। तराफा जो आहे, ज्या तराफ्यामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे तो तराफा सुद्धा आजूबाजूला आहे आणि कधीपर्यंत हे सगळं पाणी पूर्णतः ओसरेल जेणेकरून बाप्पाची मूर्ती जी आहे ती उचलून तराफ्यामध्ये ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार अडचण येणार नाहीत याची प्रतीक्षा आता सगळ्या मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे। जी वेळ ओहोटीची दिलेली आहे ती संध्याकाळी 5:45 आहे आणि त्यामुळे हळूहळू पाण्याची पातळी जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते। कारण दुपारी 11:40 सकाळी जी भरती होती ती भरतीची लाट होते आणि त्याच्यामध्ये 4.5 मीटर उंचीच्या लाटा या समुद्र किनाऱ्यामध्ये पाहायला मिळतील असं देखील सांगण्यात आलेलं होतं। पाण्याची पातळी जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते आहे। मात्र लालबागच्या राजाची मूर्ती जिथे सकाळी होती तिथेच अजूनही आहे। तराफा बाजूला पोहोचलेला आहे, त्यामुळे पाणी जर कमी झालं तर पुढच्या 1.5-2 तासामध्ये ही मूर्ती उचलून या तराफ्यावरती ठेवली जाऊ शकते आणि त्यानंतर पुढच्या 1.5-2 तासानंतर विसर्जन जे आहे ते बाप्पाचं होऊ शकतं। लालबागच्या राजाची एकमेव अशी मूर्ती आहे जी आता सगळ्यात जास्त मिरवणूक काढल्यानंतर या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये आहे। कारण काल आपण बघितलं जवळपास 12 वाजता लालबागचा राजा मुख्य गेटमधून बाहेर पडलेला होता। रात्रभर ती मिरवणूक चालली आणि पहाटे 8 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीच्या या परिसरामध्ये पोहोचलेले होते आणि तेव्हापासून विसर्जन करण्याची सगळी तयारी पूर्ण झालेली असताना सुद्धा फक्त बाप्पाची मूर्ती तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सगळ्या मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत। मात्र त्याला फारसं यश आलेलं नाहीये। यंदाचा हा तराफा थोडा वेगळा आहे कारण त्याला अत्याधुनिक यंत्रणांची जोड आहे आणि स्वयंचलित मोटराइज्ड पद्धतीने हा तराफा समुद्रामध्ये खोलवर नेईल अशा पद्धतीची व्यवस्था या तराफ्याची आहे आणि पहिल्यांदाच तो वापरला जाणार होता। मात्र त्यावरती चढवण्यासाठी बाप्पाची मूर्ती तराफ्यावरती चढवण्यासाठी सकाळपासून या अडचणी ज्या आहेत त्या येत आहेत आणि म्हणून हे विसर्जन जे आहे ते आता लांबणीवरती पडल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याची पातळी वाढली होती त्यामुळे दुपारी प्रयत्न जे आहे ते मूर्ती चढवण्याचे करण्यात आलेले नव्हते, त्यामुळे आता पाण्याची पातळी हळूहळू कमी होताना पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये जर पाण्याची पातळी पूर्णपणे ओसरली तर मूर्ती तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जातील। त्यामुळे कधीपर्यंत हे विसर्जन होतं हे पाहणं सध्या तरी महत्त्वाचं असतं। निश्चितच कृष्ण, आपण पाहतोय मात्र या ठिकाणी पाणी काहीसं कमी होताना आपल्याला दिसतं, त्यामुळे आणखी काही प्रयत्न केले जात आहे का? आणखी काही पर्यायांचा विचार केला जातोय का? या संदर्भात काय माहिती आहे मंडळाच्या सदस्यांकडून किंवा मग महापालिकेकडून काही सांगण्यात येतंय का? सेजल, दुसरे तरी कुठले पर्याय सध्या वापरले जात नाहीयेत कारण तराफा जो एकमेव आहे ज्याच्यातून हे विसर्जन होणार होतं तो हार फुलांनी सजवून ठेवण्यात आलेला आहे आणि सगळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे मुख्य पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत ते याच परत तराफ्यातून बाप्पाला नेता यावं यासाठी प्रयत्न करतायत आणि म्हणून पाणी कमी झाल्यानंतर मूर्ती या तराफ्यावरती चढवणं हा एकमेव पर्याय आहे आणि म्हणूनच पाणी कधीपर्यंत ओसरतं याची सगळी वाट ही सगळ्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं सध्या तरी कार्यकर्त्यांकडनं केली जाते आहे। काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे आहेत,
कोस्टगार्ड आहेत, लाईफ जे काही इथे दुसरी जी यंत्रणा काम करतात त्या सुद्धा इथे आहेत आणि त्यामुळे फारसं कोणी या पाण्यात उतरून बाप्पाच्या मूर्तीला हलवण्याचा प्रयत्न सध्या तरी केलेला नाहीये. त्यामुळे पाणी जर कमी झालं तर त्याच तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती पुन्हा एकदा तिथं चढवली जाईल आणि त्यानंतर त्या तराफ्याचा वापर करून खोलवर समुद्रामध्ये नेऊन ती विसर्जित केली जाईल. बाप्पाचं लालबागच्या राजाचं विसर्जन हे सहसा दरवर्षीचा इतिहास जर बघितला तर ते सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान होतं. मात्र यावेळेला आपण पाहतो की 3च्या आसपास सुद्धा बाप्पाचं विसर्जन झालेलं नाहीये. त्यामुळे यावर्षीचं विसर्जन जे लांबलेलं आहे त्याची वेगवेगळी कारणं सकाळपासून आपण पाहतो आहोत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे भरतीचं बोललं जातं आणि त्यामुळे भरती म्हणजे पाण्याची पातळी जी भरतीची आहे ती जर ओसरली किंवा पाणी जर अजून कमी झालं तर बाप्पाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवली जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये नेऊन विसर्जन केलं जाईल असं सध्या तरी या मंडळातील सगळ्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होणं हाच एकमेव पर्याय सध्या तरी इथे स्पष्टपणे दिसतोय. बरं कृष्णा, अगदी काही वेळासाठी थांबवतीये, थेट दृश्यांकडे वळते. आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य. लालबागच्या राजाचं विसर्जन अद्याप झालेलं नाहीये आणि भक्तांना सुद्धा प्रतीक्षा लागलेली आहे बाप्पाच्या विसर्जनाची. आपण ही दृश्य पहा. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा तराफा पाण्यावरती तरंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा तराफा जो आहे तो स्टेबल नाहीये, स्तब्ध नाहीये आणि त्यामुळे हा स्तब्ध नसल्यानं या तराफ्यावरती मूर्ती जी आहे ती चढवण्यास अनेक अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतोय.